सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे माय बाबा आणि आज या छोट्याशा लौकेला पहिलं तिराला तू लावलं. या छोट्याशा शाहिराला अरे कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल, पण नावारूपाला तू आणलंस माय बाबा. आणि म्हणून ही स्तवन ही विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, लक्ष असा आई शारदे मातेच्या कृपेने या कंठामध्ये स्वर भरला. म्हणून या लोककलेचा मी हा शाहिरी मार्ग धरला. खरा देव ठरला. आणि म्हणून माय बापा म्हणायचं आहे काय बुवा, चाळ आणि धूर सगळा तुमचाच काढून टाकतो. स्तवन आपल्या चरणावर ठेवतो माय बापा. म्हणायचं आहे काय, लक्षात सावा की रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. माय बापा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. संगीताचा स्वर संगीताचा मी गायला. हा स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला मी. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. स्वर संगीताचा मी गायला. 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 हे रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला पाहिला पाहिला. स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला.
सागर तुझ्या सेवेचा करतो हजागर तुझ्या सेवेचा करतो हजागर तुझ्या सेवेचा करतो हजागर तूच निर्गुणाची आहे सगुण मूर्ती तुझ्या मनोनी हा गायनाला येते स्फूर्ती म्हणून हा देह तव चरणी वाहिला म्हणून हा देह तव चरणी वाहिला 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 स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला आणली मजला तूच कारा कस फेडू मी तुझ्या उपकारा फेडू मी तुझा उपकारा कसे फेडू मी तुझा उपकार तुझ्यामुळे मज करेचा या अर्थ कळाला शाहिराचा या सभारणी मान मिळाला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला 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 स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला हो रसिका तुझा प्रेम भाव पाहिला रसिका तुझा प्रेम भाव पाहिला 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 स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गाहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडो अखंड सदालाल घराण्याचा आसो 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 छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया
आमचे मार्गदर्शक आणि निस्सीम या लोककलेचे चाहते आमचे आधारस्तंभ आदरणीय दिनेशजी कुलकर्णी माऊली साहेबांच्या माध्यमातून निरोप रुपये 1000 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्मान्य सुधाकरजी भास्कर माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत श्रीपद भोवड खोबे राजापूर दादा आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे. मित्रांनो परवाच गवन आपली रिलीज झाली आहे कुठे शोधू कानातून. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बलेकर दादाच्या गोड गाण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे सांगा हो गाणं त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे सचिन दादा मालक श्रेयांशी आणि शर्वरी यांच्याकडून राजेश दादाच्या आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेले आहे कुठे शोधू कानातून. त्याचप्रमाणे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे फरमाईश आलेली आहे कुठे शोधू कानातूला. त्याचप्रमाणे प्रताप पाके व सौरभ गोरिले या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अर्जी प्रोडक्शन निर्मित मित्रांनो कुठे शोधू कानातूला ही गडबड या ठिकाणी आलेली आहे. आणि ही नाव कलेची पहिलं तरी लाभाव गणराय मित्रांनो. विषय काय बघा वेळ पण पुढे पुढे जात चालले. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जसा जसा या ठिकाणी वेळ मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये सन्माननीय आमची गुरु माऊली झराची वीर माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो शाहीर राजेश निकम विरुद्ध शाहीर नितीन गोसावी यांचा शक्तीपुराचा जंगी सामना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 वाजता ठिकाण देखील मित्रांनो हेच आहे शिवाजी नाट्य मंदिर या रंगमंचावरती मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांचा हा कार्यक्रम. आणि मित्रांनो खरं सांगतो हा खरा कार्यक्रम शास्त्राचा आणि लेखणीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी मित्रांनो या कार्यक्रमाला आस्वाद घ्यायचा आहे. तर चला गवणीची फरमाईश पण आलेली आहे. तत्पूर्वी विषय काय बघा आता तुरेवाल्याला बोलाय भाव ठेवला नाही ते म्हणायचं काकडी आणि दोडका कारण मला बोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतं पण आता टोपी घालायला लागलोय बुवा. आणि विषय काय पहिला ह्या माझ्या बाबाच्या जीवात जीवला आला असेल मला असं म्हणायचं टोपी घालत नाही बुवा. आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा. वा म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी ते म्हणतात माझी खेडची निकी. पण माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी. ते मला म्हणतात खेडची निकी भावाला म्हटलं होतं हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरणं आहे ना रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला कुलकुलीत गुलाबजाम कसा आहे बघा आहे ना साखरेत टाकलेला साखरेच्या पाकाला अगदी उमलून आलेला माझा गुलाबजाम. मी खेडची निकी ना नाव कसं आहे पोरणं पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना अगदी आहे ना रंगा रूपान शेंड्या भुद्यांसारखं आहे. आणि म्हणून बाबा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचा आणि माझा काय वैर नाही भाऊ काय वैर आहे भांडा ना आपली काय भावकीत कंदाला काय तुम्ही माझा देणे करी काय मी तुमचा देणे करी ना म्हणून बुवा म्हणतो बुवा ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काही वैर नाही काय भांडण ना काय रे पूर्ण भांडण बुवा कशाला करायचं भांडण अहो तुमचं माझं काही वैर नाही अजून तरी माझं मागणं आणि बोलणं काही गैर नाही काय चुकीचा बोललोय फक्त गुलाबजामच म्हटलंय तो पण पालीचा काला म्हणून म्हणतोय योग्य ऐका बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काही वैर नाही अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही. पण इथं येऊन जर काय बुवा झंझा आपटल्यात तर दुसऱ्या मारीत मात्र तुमची काय बुवा गैर नाही. खैराच्या झाडासारखा सोनी आहे ना आतला नार सुद्धा भेटायचा ना असा सोनी आधीच सांगताय काय भांडण आहे आपला. आणि दुसरा मुद्दा भास्कर मोदी आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. मी बुवाला आजही सांगतो तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतो राजेश बुवाला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला पण आज सांगतोय बुवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा. कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरण्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा. नाही तर खैर नाही बुवा नारा सकटच्या मुठीत बुवा म्हणून सांगतोय बुवा. बस एवढाच फरमाईश दिलेला आहे. हा वेळी झाली वृंदावनी आहे ना कुठे शोधू काना तुला या बघू वरच्या तोंड्यात श्री हरी
म्हणाला श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावू या म्हणाला वेडी तुझी राधा राणी वाट पावती वृंदावनी अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला विषय काय वेळेचं बंधन आहे म्हणून याच्या पुढची गाणी एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवतोय कारण वेळ पण जाग्या होतात चालली आणि म्हणून गणाचा विषय गातोय आज माझी ही संबंध कोकणकर आज माझी ही सारी लेकरं अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस भरतायत कारण काय 14 तारखेच्या दिवसाला काही झालं बॉसने कामाला सुट्टी नाही दिली नोकरीवर लाट मारून गावाला पोहोचायचंय फक्त माझ्या गणपती बाप्पासाठी त्याची ढोलकी वाजवायला अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला आणि म्हणून विघ्नहर्त्याचा विषय गणाचा आपल्या समोर ठेवतोय बुवा नाही आहे काय लक्ष असं की व्यथा सांगतो गणा आज मी या वेड्या मनाची वाट पाहत बसले तू सारे अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची ही जोड लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची मग आस पूर्वादी तू श्री गणेशा अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनाची अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाटेच्या 14 सप्टेंबरचा दिवस अरे कधी येईल ती गोशिरी मूर्ती ते गोशिर रूप माझ्या बाप्पाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल म्हणायचं आहे काय साजन तुमसे प्यार की लढाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में म्हणून गाण्याचा विषय कसा आणला मी थोडा ऐका देवा गणराया अहो कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया हो भोळ्या भक्तांना यावे ताराया देवा गणराया कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया चाहूल लागे तुझी गणा हर्ष होतो साऱ्या जना हे विश्वाच्या तू दया घना पायी बांधून ये पैजना पायी बांधून ये पैजना सांगे अधिमाया सारंग भरा
जागेवर चाललंय आणि म्हणून बुवा एका मुद्द्या त्या ठिकाणी सगळा हुंडरामध्ये येतोय का या ठिकाणी माझा भाऊ आज भावा तुला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्याच्या वक्तृत्वानं संबंध या ठिकाणी कोकण आज हलवून जण टाकलाय तो माझा भाऊ माझ्या 15 गावचा सुपुत्र सिद्धेश हुतेकर आजच्या गणपती या ठिकाणी उपस्थित आहे आमचे विशालदादा बंदरकर ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला कीबोर्डला साथ केले तर माझ्या सिद्धेश भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहार दरबार घोषित केलेला आहे त्याचप्रमाणे शाहीर बबलू जोशी दादांच्या माध्यमातून राजेश भवनसाठी 201 रुपये आणि विशाल सुतार यांच्यासाठी 201 रुपयाचा बहार घोषित केलेला आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे सूरज खताते माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहार घोषित केलेला आहे आणि मित्रांनो येत्या 9 तारखेला नवकरून मित्रमंडळ दिवा यांच्या माध्यमातून कलगीतुऱ्याचा बहारदार या ठिकाणी सामना होणार आहे कलगीवाले शाहीर माझे गुरुबंधू माझे मित्र सन्मान्य संदीपजी मोरे माऊली आणि तुरेवाले शाहीर सन्मान्य सचिनजी धोमक माऊली असा हा कार्यक्रम जिवाळा हॉल दिवा शिरोड दिवा पूर्व या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची तर मित्रांनो आता विषय आहे त्याचप्रमाणे जीवन ब्रदर्स यांच्या माध्यमातून माझे बंधू शिवदादा जीवन आणि अवधूत दादा मसले दादांच्या माध्यमातून राजेश भवनच्या आवाजासाठी 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे तर विषय कसा आहे बघा आता विषय आहे गवळणीचा बरोबर ना बरोबर ना विषय कसला आहे गवलं जे असा काय वलन घेते आहे ना इथं मात्र बुवा विचारतो इथनं खरी सुरुवात आहे पण विषय मित्रांनो काय आहे आज मुंबई रंगमंचावर तब्बल 2 वर्षानंतर 2 शाहिरांचा सामना होतोय गावाला एकामेकाच्या उराव बसलं अक्षरशः हो जल्ल्या किती मारामाऱ्या आणि किती ते हाणामाऱ्या पण शाहीर विषय काय राजेश भाऊ काही तेवढा वाईट नाही बुवा आणि म्हणून मायबापांच्या आशीर्वादानं राजेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतो विषय काय माहिती शाहीर आपला पण जोड चांगला लागेल फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कसल्या धरलं की माझ्या घसरू नका तुला घसरला तर मी तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे माझ्या घसरला तर शाप यायला काढून टाकेल म्हणून सांगतो पण विषय काय बुवा आपला पण जोड चांगला लागेल काय आवाज वाईट आहे गोड आवाज आहे ईश्वराची देण आहे म्हणून शाहीर विषय काय आज 2 वर्षानंतर तब्बल तुमच्यानी माझा सामना लागलाय मुंबई रंगमंचावरती तर शाहीर विषय गवळणीचा अगदी साधा सोपा बुवा काही तुम्हाला कुठं लागणार नाही काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा साधाच विषय आणला गवळणीचा पण विषय कसा आहे का तुम्ही बक्षीस आलेला आहे ग्लोईंग फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा कोकण 1 नंबर या गाण्याचा उकडा झाला पाहिजे बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ पण वाढत चाललाय तरी पण घेतो आपला थोडक्यात वेळेचा सगळा भाग होतो आणि म्हणून गवळीचा विषय बुवा उडवा पुसून टाका हवाय तो ठेवा नको तो नाहीसा करून टाका पण प्रत्येक शब्दाकडे गवळीच्या लक्ष असावं म्हणून म्हणायचं आज काना बोलाव बर अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलाव बर गुपित तुझ्या जन्माच मला सांगाव खर अशी घोर चर्चा काना झाली होती घरोघर मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघा आला विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते तुझा जन्म आज देवांचा अवतार युगाचा अवतार आहे पण तुझा जन्म काही साधा नाही अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते विषय शाहीर गवळणीचा कसा आणलाय सुशांत बुवा स्वतःच्या अंगा ओढून घ्या मला बोल ऐकलं ना सुरुवात कर सुरुवात नाही बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं अरे काना आता तू नाही रे छोटा काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस काना काय छोटा आहे हाताला गावल काय रगीला म्हणून म्हणते अरे काना आता तू नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा विषय कसा आहे अरे काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा आता झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा काना अरे आहे हा विषय व्यापाचा म्हणाय तुर एका बापाचा काय रे
आहे विषय व्यापाचा काना म्हणाय तुर एका बापाचा. अरे विषय कसा आहे? वसुदेवानं तिला जन्म दिला, बरोबर आहे ना? वसुदेवाने देवकीचा बाळ. तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निराकास होती. वसुदेवाचा बाळ, देवकी वसुदेवाचा तो बाळ. आणि नंदराजानं यशोदे मातेनं त्या नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं, गोकुळात आणलं मथुरेतून. वसुदेवा असा शाहीर विषय आहे. म्हणजे तुझे बाप किती ते आल्यावर तू सांग बुवा. म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा, मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. काना आता तू नाही रे छोटा, जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. अरे झालाय पश्चातापाचा, आहे विषय व्यापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही तुर एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, एका बापाचा. वसुदेवाचा असून बाळ, वसुदेवाचा असून बाळ, कसा नंदानं केला सांभाळ. नंदानं केला सांभाळ, कसा नंदानं केला सांभाळ. भेट नाही तुझ्यावर आळ, भेट नाही तुझ्यावर आळ, कोणत्या लावे दिन ताळ. नावे फिरे दिन ताळ, कोणत्या नावे फिरे दिन ताळ. काय आहे गुड सांग मला थोडं, काय आहे गुड सांग मला थोडं. अरे खेळ कसा बापाचा, आहे विषय व्यापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, पण नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही एका बापाचा. हे काय आता तू नाही रे छोटा, अरे जन्माचा तुझ्या इतिहास मोठा. मग झालाय पश्चातापाचा, आहे विषय व्यापाचा, नाही तुला एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही एका बापाचा. आहे विषय व्यापाचा, नाही एका बापाचा. आणि म्हणून मित्रांनो कलगीतराव उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांचे माझे कार्यक्रम होत आहेत. तर 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे. आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतो की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शक्तीपुऱ्याचा. आणि ही परंपरा आहे लोककलेची. आणि म्हणून शाहिरांना विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने, कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर, त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला. नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि शाहीर अजून एक बाजू बाकीच्या शाहिरांना दिली, पण आज तुमचा माझा झोपड पहिल्यांदाच आहे. तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा, घेऊन टाका. बघा तिकीट लागला तर लागला की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो बाप दाखवाने श्राद्ध घाल असा करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा, माझ्या ग्रंथाचं, माझा ग्रंथ नका, माझ्या विषयाच्या अगदी जवळ आला बुवा. 50% जरी माझ्या विषयाच्या जवळ बसतात तरी आज बुवा या समाजाच्या साक्षीने तुमचं उत्तर मान्य करेन. पण बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुकड्या प्रश्नपत्राचा विषय गातो आणि म्हणून म्हणायचं अरे हरदाश्वरीच्या तू माझी रावा, डाग नको लावू गुरुच्या नावा, त्यांची जपून ठेव सवका. माझा प्रश्न हा फोडाया,
माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश आणि भल्या भल्या अशा तुरे मला अजून जमलं नाही अजून जमलं नाही अजून जमलं नाही मग विषय पूर्ण कराया जागे शरण गुरुच्या पायी शरण गुरुच्या पायी जागे शरण गुरुच्या पायी मग तिथेच मिळेल त्याचा ठाव अरे मगच महाराज शिवताव तिथेच मिळेल त्याचा ठाव मगच महाराज शिवताव आता येऊन या चौका सगळा अंतर कोणाया तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे का रे अवकाश दुसरा विषय एक फरमाईश दिली आहे ज्या गाण्याला मित्रांनो संबंध कोकणाला वेळ लावलाय आणि या गाण्याला राजेश बुवाची एक वेगळी ओळख तयार झाली ते गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा रत्नागिरी जिल्हा आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांची खाण का म्हटलं गेलं या जिल्ह्याला कारण 9 तालुक्याचं सौंदर्य लाभलेलं आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा आज अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून विषय या ठिकाणी एका मुख्यात ठेवतोय कोकण एक नंबर या गाण्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आयोजक एक फक्त विनंती 2 मिनिटांमध्ये घाणेकर बॉससाठी श्रद्धांजली करतो आणि बारी संपवतो रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खाण अहो कलगी तुला नमन कला ही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू माती जीवाला लावी हुर हुर खेड दापोली मंडन गड चुकून बहादर संगमेश्वर रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभताय माझं कोकण एक नंबर शिवरायांच्या भूमीत शोभतय माझं आपलं कोकण एक नंबर आणि म्हणून आता विषय ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं योग आहे परमेश्वराची लीला आघात आहे ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो उद्या माझा बर्थडे खूप खुश होतो मोबाईल बघितला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय नेटवर्क कमी होता आणि ज्या वेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले मित्रांनो खोटं सांगत आहे रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो मित्रांनो तेव्हा एक छोट्या DVD असायच्या VCR होते आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा आला लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचा आणि म्हणून मरावे बरी कीर्ती रूपे मागे वरावे आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो 10 वर्षाला झाले आम्हाला लोक गले केवळ लोकांनी आम्हाला पदव्या बाहेर केल्या सप्तसुरांचा बादशाह सुमधुर आवाजाचा बादशाह अरे पण त्या एका नावासमोर रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या खोळी समान आहेत आणि म्हणून शक्ती तुऱ्याचा ढाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर माऊली आणि म्हणून आज अंगावरती शहारा येतो मित्रांनो बोलताना सुद्धा आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं
होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर अहो कीर्ती होती महान मग होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान अहो होऊन गेले या कलगी तुऱ्याची शान मंजुळ सुरात गोडा गीत गाऊन रसिक जनाना गेले साऱ्या वेळ लावून या मंजुळ सुरात गोडा गीत गाऊन अहो रसिक जनाना गेले सार वेळ लावून गेला सहरवून कोहिनूर हिरा तो गेला सहरवून कोहिनूर हिरा तो अहो या लोक कलेचा प्राण होऊन गेले कलगी तुऱ्याची शान होऊन गेले कलगी तुऱ्याची शान घाणेकर शाहीर होते जग जाहीर घाणेकर शाहीर होते जग जाहीर कीर्ती होती महान सोडून गेले कलगीची शान होऊन गेले कलगी तुऱ्याची शान होऊन गेले या कलगी तुऱ्याची या ठिकाणी ज्या माझ्या पद्धतीनं मला पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मुलाचं सहकार्य केलं शाहीरला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य करा अशा आशा बाळगतो शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना आलेली आहे स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद त्रिपट माऊली स्वर्गीय ढोलकीपट्टू सुनील सदानंद बागले माऊली यांच्या स्मरणार्थ कलगीतुऱ्याचा जंगी सामना कलगीवाले शाहीर माझे मित्र आदित्य खांडेकर आणि तोरीवाले शाहीर बुलंद आवाजाचा बादशाह सन्मान्य शाहीर देवेंद्रजी झिमन माऊली असा हा कार्यक्रम दिनांक शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण आहे ऍडव्होकेट चंदन सिंह सोलंकी इंग्लिश स्कूल साईनाथ नगर चंदन सार रोड पूर्व विरार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व रसिक राजन या कार्यक्रमाचे मजा घ्यायचे धन्यवाद 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 आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना खरोखर या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत चढवली ते राजेश बुवा त्यांच्या आवाजाला पुन्हा एकदा दाद देतो आणि 2 शब्द बुवांसाठी बोलण्यासाठी आलो होतो पण बुवानी घाणेकर बुवांची आठवण करून दिली कारण घाणेकर बुवा यांच्याविषयी बोलणे एवढं काही मोठं नाही पण घाणेकर बुवा प्रत्येक वेळेला जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे माझ्या भावाने सांगितलं पण खरोखर जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे तेव्हा घरी यायचे आणि सांगायचे की गा रे बघूया काय गातोस तू पण तेव्हा आम्हाला स्केल हे माहितीच नाही तर तेव्हा बुवा सांगायचे की हे बघ हे इथे शार्प बी असते सी असते तर ते आता डोळ्यासमोर दिसतं तर पुन्हा एकदा बुवांना डोळ्यात पाणी येते पुन्हा एकदा बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी खरोखर रंगत चढवली अशी राजेश बुवा सप्तसुरांच्या बादशाह असं बुवा म्हणाले की त्यांच्या समोर पदव्या लहान आहेत पण खरोखर आमच्या कोकणाला तुमच्यासारखं हे एक मोलाचं हिरा सापडला ते हे आमचं कोकणाचं भाग्य आहे असं समजून आमच्या हवेलील कला मंचातर्फे तुमचं आम्ही स्वागत करतो एकदा जोरदार टाळ होतात राजेश बुवांसाठी
आणि त्यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य यांचाही सत्कार आणि होऊ द्या. धन्यवाद. लगेच लगेच